ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता टोटल 4,000 रुपये आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी भेटली असून केंद्र आणि राज्य सरकारचे एकूण 4,000 रुपये पासून जमा होण्यात सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट, तेलारा आणि पातूर भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास मुहूर्त लागला आहे। मतदानाचा निकाल लागल्यानंतर सरकारने तातडीने निधी मंजूर केला असून आता लाभार्थ्यांच्या मोबाईलवर मेसेज येण्यामध्ये सुरुवात देखील झाली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांना मिळत आहे। पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो मागे शेतकऱ्याला भेटला, परंतु 8वा हप्ता भेटला नव्हता। तर आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दोन्ही योजनेचे वितरण आज होत आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने आश्वासन दिले होते की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तात्काळ पैसे सोडले जातील आणि त्याचप्रमाणे काल संध्याकाळी 8,500 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आले आहे। आता शेतकरी बांधवांनो, अमरावती जिल्ह्यामधील भातकुली, नांदगाव, खंडेश्वर आणि दर्यापूर येथील शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। त्यासोबत आज सरकारने यादी जाहीर केली आहे। सरकारने सांगितलं आहे सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी वितरण होणार नाही, 2 टप्प्यामध्ये वितरण पार पडणार आहे आणि सरकारने आता टोटल 18 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अखेर आता मुहूर्त लागला आहे। मतदानाचा निकाल लागल्यानंतर पैसे वाटपाला मुहूर्त लागल्याचे पाहायला मिळत असून यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। हे पैसे नेमकं कोणाला मिळणार आहे याची माहिती सुद्धा सरकारने अधिकृतपणे आता जाहीर केलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा करण्यामध्ये येणार असून महाराष्ट्राचे 2 गट तयार करण्यामध्ये आले आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या नव्या नियमानुसार हे वाटप केले जात असून अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नेवासा, पाथर्डी आणि जामखेड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग केला जात आहे। उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये सरकारने सांगितल्यानुसार पुढील 1 तारखेपासून पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे। आता राहिलेल्या 18 जिल्ह्यांचं काय, सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने आपण वितरण करणार आहोत। कारण डीबीटीचा नवा नियम लागू झाला आहे। फक्त याच 18 जिल्ह्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। त्या 18 जिल्ह्यांची यादी आजसाठी आली आहे। या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांची नावे आली अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 2 योजनेचे मिळून टोटल 4,000 रुपये आज जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, 2026 या नवीन वर्षाच्या निमित्ताने काही नवीन नियम सरकारने काढले असून सरकार आता अत्यंत पारदर्शकपणे वाटप करत आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर सरकारने सांगितल्याप्रमाणे उमरगा, लोहारा आणि कळंब येथील लाभार्थ्यांना आज मेसेज बघायला मिळणार आहे। 2026च्या नवीन नियमानुसार एकत्रितपणे सर्व शेतकरी बांधवांना निधी न देता तो 2 टप्प्यामध्ये विभागून भेटणार आहे। आज ज्या 18 जिल्ह्यांची निवड झाली आहे तेथे पैसे जमा करण्याची प्रक्रिया बँकांनी युद्धपातळीवर सुरू केली आहे। आता शेतकरी बांधवांनो, गेल्या 2 महिन्यांच्या
महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हप्ता जमा होण्याचे मुख्य कारण म्हणजे की राज्यातील निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. अखेर मतदान पूर्ण झाले असून निकाल देखील आता जाहीर झाला आहे. त्यामुळे सरकारने आता 4,700 कोटी रुपये त्वरित उपलब्ध करून आज दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आज दिलासा मिळत आहे. आता बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव, सिल्लोड आणि बघा फुलंब्री येथील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. मतदानाचा निकाल लागेपर्यंत पैसे रोखून धरले होते असा आरोपही झाला होता. मात्र आता कोणताच अडथळा येणार नाही. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांची माफी मागितली, कारण हप्ता खूप लेट झाला आहे. नमोचे 2 हप्ते यायला हवे होते असं या ठिकाणी शेतकऱ्याचे म्हणणे आहे. परंतु नमोचा 1 हप्ता आणि PM किसानचा 1 हप्ता असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सरकार जमा करत आहे. आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, इतके दिवस पैशांचे वाटप रखडल्याचे मुख्य कारण म्हणजे विरोधकांनी केलेले आरोप होते, ज्यामुळे निवडणूक आयोगाने निधी वितरणावर निर्बंध आणले होते. आता निकाल लागताच सरकारने DBTच्या माध्यमातून पैशांचे वितरण सुरू केले आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यातील बघा नागबीर, चिमूर आणि बघा ब्रह्मपूर येथील शेतकऱ्यांना आज लाभ मिळत आहे. आज दिवसभरामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आल्याचा मेसेज पाहायला तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात केंद्र सरकारचे 2,000 रुपये जमा होतील. असे टोटल 4,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. फक्त याच 18 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता जाणून घ्या बघा, बँकांना पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी सोपविण्यात आली असून आजच्या आज सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे कडक आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील बघा अमळनेर, बघा एरंडोल आणि चाळीसगाव येथील शेतकऱ्याला प्राधान्याने लाभ दिला जात आहे. मतदानाचा निकाल लागल्यामुळे बँकांना स्पष्टपणे आदेश दिले जात आहे ते पैसे जमा केल्याशिवाय बँका बंद करू नका. खूप दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. त्यामुळे आता विलंब न करता हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने जी काय यादी सांगितली त्याच यादीनुसार आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. अजून यादी संपलेली नाही. आता बघा पुढील देखील जिल्हे या ठिकाणी समाविष्ट करण्यामध्ये आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे तिथे जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि बघा बदनापूर येथील शेतकऱ्यांचाही समावेश पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजना राज्य सरकार चालवते आणि PM किसान योजना केंद्र सरकार चालवते. या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ आता दिला जात आहे. त्यानंतर बघा धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साखरी आणि बघा शिंदखेडा येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा केले जात आहे. राहिलेल्या 18 जिल्ह्यांबाबत पुढील महिन्याच्या 1 तारखेला निर्णय होईल. त्यामुळे त्यांनी आता काळजी करू नये. फक्त त्यांना जवळपास 10 ते 12 दिवसच वाट बघावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना देखील निधी मिळणार आहे. परंतु आज जी यादी आहे त्या यादीनुसार आजच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता बघा 2025 पर्यंत सरकारी योजनांचे नियम थोडे शिथिल होते, परंतु 2026 मध्ये कडक नियम करण्यामध्ये आले आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा आणि तळोदा येथील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात थोडी वेगळी आहे. आता सरसकटऐवजी केवळ पात्र शेतकऱ्यालाच 4,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर बघा नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव आणि बघा बागलाण येथील शेतकऱ्यांनी हे नियम तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांचे रेकॉर्ड व्यवस्थित आहे आणि ज्यांची KYC आहे त्यांनाच या टप्प्यामध्ये लाभ आता मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो,
बँक खात्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा नियम लागू करण्यामध्ये आला असून डीबीटीसाठी 10 मुख्य बँकांची निवड केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. बघा, तुम्ही जर या बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे. बघा, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, युनियन बँकचा देखील समावेश झाला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आणि बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांचा समावेश आहे. आता बघा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि बघा करमाळा या भागातील ज्या शेतकऱ्यांची खाती या 10 बँकांमध्ये आहेत त्यांनाच तातडीने पैसे मिळतील असे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने 2 महिन्यांपूर्वी बँक KYC अपडेट करायला सांगितली होती, परंतु अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने KYC केल्याचं समोर आलं. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि बघा औसा येथील अनेक लाभार्थ्यांनी जुन्या आधार बघा जे काय त्यांचं कार्ड आहे, जुनं आधार कार्ड बघा फोटोमुळे तांत्रिक अडचणी निर्माण केलेल्या आहे. ज्यांनी नवीन फोटोसह KYC पूर्ण केली आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बघा चिखली आणि लोणार या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC स्थिती बघून घ्यावी, कारण त्रुटी असल्यास हप्ता रखडू शकतो. ही अडचण या ठिकाणी नेहमी येत असते, त्यामुळे या ठिकाणी नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आता जाणून घ्या आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे जर तुमच्या घरात एखादी महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असेल तर त्याचा परिणाम नमो शेतकरी योजनेवर होऊ शकतो. यवतमाळ जिल्ह्यातील बघा पुसद आणि बघा उमरखेड येथील शेतकरी कुटुंबासाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की राज्य सरकारच्या 2 योजनांचे लाभ एकाच कुटुंबाला मिळणार. बघा, परंतु काही अडचणी देखील येऊ शकतात. आता सरकार त्यावर सध्या विचार देखील करत आहे. बघा, वाशिम जिल्ह्यातील बघा कारंजा आणि रिसोड येथील लाभार्थ्यांनी देखील याकडे विशेष लक्ष देणं आता गरजेचं भाग पडत आहे. त्यानंतर बघा शेतकऱ्यांनी आपले फार्मर ID कार्ड आणि रेशन कार्ड KYC द्वारे अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे महत्त्वाचे नियम आहे. त्यानंतर बघा नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार येथील शेतकऱ्यांनी आपले ओरिजिनल फार्मर ID कार्ड बघा या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार नेट कॅफेमध्ये जाऊन तपासून घ्यावे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न बघा 2.5 म्हणजे की 2.5 लाखांच्या वर गेले असेल तर तुम्हाला या योजनेमधून वगळले देखील जाऊ शकते. आता त्यानंतर बघा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि बघा आर्वी येथील शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये करण्यात आली आहे. फक्त गरजू शेतकऱ्यालाच इथून पुढे पैसे वितरित होणार आहे असा नियम सध्या सरकारने लावलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप या ठिकाणी सुंदर होणार असून 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येत आहेत. आता शेतकरी बांधवांनो, बघा 18 जिल्ह्यांपैकी 9 जिल्ह्यात दिवसभरामध्ये पैसे येतील आणि उरलेल्या 9 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 ते रात्रीच्या 12 बघा या वेळेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल असं सरकारने आता स्पष्ट केलं आहे. बघा, मतदानाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी जणू लॉटरीच लागली आहे. जर तुम्हाला आज पैसे मिळाले नाही तर घाबरू नका. पुढील महिन्याच्या 1 तारखेला दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये तुमचे पैसे नक्कीच जमा केले जाणार आहेत. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.